हॅलो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या, त्यामुळे सगळ्यांच्या कामांची गडबड सुरू झाली असेल. सगळ्या मुलांचे स्कूल सुरू झाले असतील. तर इथंही रियांची दिवाळीची सुट्टी संपली होती आणि स्कूल सुरू झालं होतं. मग काय इथं सकाळची सुरुवात त्याच्या स्कूलपासूनच झाली, त्याला रेडी करण्यापासून. जॉईंट फॅमिली असण्याचा हाच एक फायदा असतो, म्हणजे एका गोष्टीसाठी सास्तव त्याच्या मागं फिरावं लागत नाही. असंच माझ्या बाबतीत काहीतरी झालं. रियांच्या आंघोळीपासून ते त्याला स्कूलपर्यंत रेडी करण्याचं काम माझ्या सासूबाई म्हणजेच आत्यांनी केलं, रियांच्या आईनी. मग काय तोवर मी त्याचा टिफिन रेडी केला आणि माझंही सावरून घेतलं. आता दिवाळीच्या एवढ्या सुट्ट्या म्हटल्यावर पोरं शाळेत जायला नखरे करतील असं मला वाटलं, पण रियांशचं तसं काही झालं नाही. तो गपचूप माझ्या अगोदरच बाहेर निघाला होता स्कूलला जायचं म्हणून. मग त्याला स्कूलमध्ये सोडवलं आणि मला दुकानातून काही सामान घ्यायचं होतं, ते मी घेतलं. आणि घरी आल्यावर मला घर इतकं शांत वाटत होतं ना, कारण रियांश असला तर हॉलमध्ये त्याच्या खेळणी वगैरे सगळे तो पसरून ठेवतो, शांत बसत नाही. आणि स्वयंपाकही बाकी होता. मग मी पीठ वगैरे मळून घेतलं आणि ही ताजी वांगी होती. आज त्याचीच भुर्जी करायची होती, मी वांग्याची भुर्जी करायची होती. मग मी त्यासाठी लसूण सोलायला घेतला, जे मला अजिबात आवडत नाही, पण आत्यांची पूजा चालली होती. म्हटलं चला आता तोवर आपणच सोलून घ्यावा. आणि सगळ्यात इरिटेट करते म्हणजे ती ट्रॉली. काय झाले काय माहिती, पण आता ती सारखीच बाहेर निघते. मला वाटतं त्याची स्प्रिंग वगैरे सैल झाली असेल. मग जाऊ दे म्हटलं. मग नंतर मी बेड आवरायला आले, कारण बेड हा तसाच पडलेला होता. त्याला रियांशला स्कूलला सोडवायला गेलते, त्यामुळे म्हटलं आता हे सगळं आल्यावरच करावं. मग बेड वगैरे आवरून घेतला आणि मी माझी पुढची तयारी करायला घेतली. इथं मी वांग्याच्या भुर्जीसाठी लागणारं सगळं तयारी करून घेतली. आणि भुर्जी आत्याच टाकणार होते, कारण वांगं जास्त शिजलं तर चांगलं लागत नाही म्हणून. मग इथं मी बाकीचा स्वयंपाकही उरकला, चपाती वगैरे उरकली आणि आमचं जेवण उरकून घेतलं. मला परत रियांशला आणायला जाताना त्याला 3 वर्षाचा डोस पाजायचा होता, म्हणून मी पटकन इथं किचन आवरायला घेतलं. खूप राडा पडला होता. मग आत्या म्हणाल्या तू किचन आवरून घे, मी तोवर कपडे धुवून घेते, म्हणजे कसं सगळं काम पटकन होईल. मग इथं मी काही वेळ न लावता पटकन किचन आवरून घेतलं. आणि स्कूलचा टाईम कसा निघून जातो ना, हे अजिबात समजत नाही. आणि असं हे स्वच्छ किचन बघितलं की ना, मनाला सुद्धा खूप मस्त आणि प्रसन्न वाटतं. मग काहीतरी रियांशला आणायला आम्ही गेलो. रियांचे डॅडा घरीच होते, त्यामुळं आता गाडीवरच आणायला गेलो. आणि गाडी म्हटलं की रियांश तर खूप खुश होतो. मग काय तिथं त्याला 3 वर्षाचा डोस पाजला. त्याने सुद्धा अगदी काही तोंड वाकडं न करता तो डोस मस्तपैकी पिला. आणि घरी आल्या पहिल्यांदा सगळ्यांना सांगितलं की मी औषध पिलं म्हणून. त्यामुळं त्याला सांगितलं होतं की घरी गेल्यावर तुला कॅडबरी देणार. मग त्यांनी आल्या सगळं कपडे वगैरे चेंज केल्यानंतर पहिल्यांदा कॅडबरी मागितली. मग त्याला कॅडबरी दिली आणि मी माझ्या पुढच्या कामाला लागले. आत्याने कपडे धुवून ठेवले होते, मग मी ते पटकन वाळू घातले आणि पुढची कामं करायला घेतली. कपडे वाळू घालून झाल्यानंतर घरातलं सर्व झाडून घेतलं. तोवर आत्यांनी रियांशला जेवण चारलं. आता जेवण म्हटलं की त्याच्या हातात मोबाईल पाहिजे. मग त्याने माझा मोबाईल घेतला होता. मग त्याला म्हटलं रियांश आता मी फरशी पुसते, तूच कर माझा हा व्हिडिओ. मग त्याने माझा हा व्हिडिओ घेतला. मग सगळं काम उरकून झाल्यानंतर आम्ही दोघं बेडमध्ये आल्यानंतर रियांश तर लगेच झोपून गेला. तर असा होता आजचा माझा हा दिवस. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद, बाय.